त्यांनी कॅमेरा बसवलेले आहेत, ते कॅमेरा अशा पद्धतीने लावलेले आहेत की गाडी उचलल्यानंतर ते दिसणार, कुठून उचलतात हे दिसणार नाही। हे संगनमताने चालू आहे, गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्याबरोबर। ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत वाहतूक पोलीस आणि त्यांची टोईंग व्हॅन याचा भ्रष्टाचार आणि टोईंग व्हॅनवरील कर्मचारी यांची टगेगिरी हा सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे। या विरोधात एक प्रामाणिक सामान्य नागरिक उभा ठाकला की काय होतं हे टोईंग व्हॅन प्रकरणात दिसून आले। ठाणे शहरात वाहतूक शाखेच्या उपायुक्त कार्यालयासमोर या संदर्भात समाजसेवक अजय जैया हे लाईव्ह टोईंग व्हॅन विरोधात भूमिका पत्रकारांसमोर लाईव्ह मांडत असताना तेथे असलेल्या टोईंग व्हॅन कर्मचारी झुंडीने अजय जैया यांच्या अंगावर धावून आले आणि यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासमोरच हा प्रकार घडला। परंतु समाजसेवक अजय जैया या झुंडशाहीसमोर डगमगले नाहीत आणि त्यांनी आपण या प्रकरणात कायदेशीर लढाई लढू असं सांगितलं। ठाणे शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि लढाऊ जितेंद्र आव्हाड आणि स्वच्छ प्रतिमा असलेले संजय केळकर असे 4 आमदार आहेत, पण एकाही आमदारांनी या प्रकरणात काहीही भूमिका घेतली नाही। त्यामुळे ठाणे शहरात तीव्र संताप व्यक्त होतो आहे। फक्त भाजपचे माजी नगरसेवक सुनील जोशी आणि भाजप महिला अध्यक्ष मृणाल पेंडसे यांनी वाहतूक शाखेला भेट देऊन टोईंग व्हॅन विरोधात अजय जैया यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे। आता समाजसेवक अजय जैया यांनी ठाणेकर नागरिकांना सोबत घेऊन आंदोलनाची हाक दिली आहे। 3 हात नाक्यासमोर वाहतूक शाखेसमोर आपले वाहन घेऊन येऊन टोईंग व्हॅन विरोधात निषेध आंदोलन जाहीर केले आहे। शनिवार दिनांक 7 जून रोजी वाहतूक शाखेसमोर जमण्याचं आवाहन केलं आहे। या टोईंग व्हॅन भ्रष्टाचार प्रकरणात दिलेल्या कार्य आदेश रद्द करण्यात यावा अशी मागणी होते। आता ठाणे शहरातील सामान्य नागरिक रस्त्यावर उतरतात हे पाहणं गरजेचं ठरेल, नाहीतर फक्त सोशल मीडियावरच फुशारका मारतात का हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे। तुमचं काय मत आहे टोईंग व्हॅन संदर्भात हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा। आत्ताच आम्ही ट्रॅफिक डीसीपी शिरसाट यांची भेट घेतलेली आहे आणि आम्ही त्यांना हेच सांगितलं की आमचा टोईंग व्हॅन या विषयाला विरोध आहे, कारण गेले 4-5 महिने टोईंग व्हॅन बंद होती, पण आता परत ती चालू करण्याचा यांचा विचार आहे आणि ठाणेकर नागरिकांना त्याचा किती त्रास होतो हे देखील आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। आणि टोईंग व्हॅन हा एक विषय तर आहे, पण त्याचबरोबर ट्रॅफिकच्या ज्या अनेक समस्या ज्याला ठाणेकर रोज तोंड देतात त्या तुम्ही कधी सोडवणार? म्हणजे जे बेसिक प्रश्न आहे की जसं आपण बघितलं की शेअर रिक्षामध्ये तुम्ही जर बघाल तर 5-5 प्रवासी भरले जातात, रिक्षा चालकांची मुजोरी असते, ते ऐकत नाही आणि ज्या स्पीडनी ते गजबजलेल्या भागातून ज्या रिक्षा ज्या चालवतात त्याचा मग ते सिनियर सिटीजन असतील, लहान मुलं असतील, त्या सगळ्यांनाच त्याचा खूप त्रास होतो। तसंच अनेक अनधिकृत रिक्षा स्टँड हे आपल्याला ठाण्यामध्ये बघायला मिळतात, तर एकतर त्यांना परवानगी देतं कोण आणि या अनधिकृत रिक्षा स्टँडमुळे ट्रॅफिक जाम होतं, हा एक विषय आहे। तर आम्ही अजय जैया सामाजिक कार्यकर्ते गेले 6 महिने टोईंग व्हॅनच्या आंदोलनात सक्रिय आहेत, त्यांच्यामुळे मध्यंतरी टोईंग व्हॅन बंद होत्या, त्या आता परत चालू करण्याचा घाट घातलाय। कालच अजय जैया इथे आलेले, तर त्यांना कुठल्या तरी गुंडांनी इथे धमकावलं सुद्धा। या निमित्ताने मी हेच सांगतोय की त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि जर टोईंग व्हॅन चालू झाल्या तर आम्ही त्यांच्या बरोबरीने आंदोलन करू आणि टोईंग व्हॅन बंद पाडू। कारण आत्ताच आम्ही डीसीपींची भेट घेतली पण त्यांच्याकडनं आम्हाला समाधानकारक उत्तरं काही मिळाली नाही, कारण टोईंग व्हॅन तुम्ही एकीकडे चालू करायचं म्हणतात, त्याचबरोबर शेअर रिक्षा जे मोठ्या वेगात चालतात आणि 3 सीटपेक्षा जास्त सीट नेतात, त्यांच्यावर काय कारवाई करणार? तर त्यांनी कातूरमातूर उत्तर दिले की 2-3% फक्त कारवाई केलेली आहे, तर हे आम्हाला मान्य नाही। पहिले तुम्ही कारवाई करा रिक्षांवर। रिक्षा नेहमीप्रमाणे 3 सीट आम्हाला चालताना दिसल्या ठाणे शहरात, तर टोईंग व्हॅन विषयी तरी आमचा विरोधच आहे, कारण टोईंग व्हॅन या विषयात ऑलरेडी त्यांचा पावत्यांवरचा भ्रष्टाचार आहे, त्यांचं अग्रीमेंट आहे ते सुद्धा नीट नाहीये। असं असताना हे सगळं त्यांनी क्लिअर केल्याशिवाय टोईंग व्हॅन आम्ही त्यांना चालू करून देणार नाही। तुम्हाला एक स्पष्टपणे हे टोईंग व्हॅन आता चालू करण्याचा प्रयत्नामध्ये आहे। काही टोईंग व्हॅन त्यांनी चालू केलेले आहेत। मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे की टोईंग व्हॅन ते वेगवेगळ्या कारणास चालू करण्याचा प्रयत्न करतायत, पण ते आम्ही चालू होऊ देणार नाहीये। 10 दिवसाचा मी अल्टिमेटम त्यांना आज देतोय। 10 दिवसात त्यांनी ज्या ज्या त्रुटी म्हणजे चेंजेस केलेले आहेत ते आम्हाला दाखवावं, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना ऑन डिबेट
लाईव्ह याच्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आम्ही ते किती खोटे आहेत हे आम्ही सांगणार आहेत, कारण प्रत्येक विषयावरती त्यांनी खोटं माहिती दिलेली आहे. ठीक आहे, आणि खोटं माहिती देत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही याच्यामध्ये हे चेंजेस केलेत, ते चेंजेस केलेले आहेत. पहिला तर एक त्यांनी आता काल आम्ही एक व्हिडिओ बघितलं, त्याच्यामध्ये त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा लावलाय असं म्हटलेलं आहे. सीसीटीव्ही कॅमेरा पहिला पण प्रावधान होतं, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जे सीसीटीव्ही कॅमेरा होतं त्याच्यामध्ये आजूबाजूला पूर्ण टोईंग व्हॅनचे पोरं आमच्या आजूबाजूला उभे आहेत, त्यांची पण प्रतिक्रिया त्यांना द्यायचं असेल तर त्यांनी पण द्यावं. पण आता आम्ही हे डीसीपी कार्यालयासमोर, डीसीपी हा भ्रष्ट आहे याचं मी क्लिअर तुम्हाला आज सांगतोय, कारण त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आम्ही त्यांना माहिती दिली होती की या विषयावरती ज्या ज्या चेंजेस करायला पाहिजे होतं त्या चेंजेस त्यांनी केलेले नाहीयेत. आणि प्रामुख्याने मी त्यांना म्हणतोय की बाबा तुम्ही जे चेंजेस केलेले आहेत ना ते काही जे भ्रष्टाचार थांबवण्याचा त्याच्यामध्ये काही फायदा होणार नाहीये. कारण असं आहे की त्याच्यामध्ये जे त्यांनी कॅमेरा बसवलेले आहेत ते कॅमेरा अशा पद्धतीने लावलेले आहेत की गाडी उचलल्यानंतर ते दिसणार, कुठून उचलतात हे दिसणार नाही आपल्याला. आणि 10 दिवसाचा आहे, माहिती अधिकार टाकल्यानंतर 10 दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला काय त्याच्यामध्ये भेटणार नाही. आणि हे संगनमताने चालू आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्याबरोबर ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. तुम्ही कोण आहेत? मी माझं बाईट देतोय, तुम्ही कशाला आले तिथे? पोलीस इथे, तुम्ही कोण आहेत? कोण आहेत? मी माहिती देतो, मी धमकी दाखवू, तू माझ्यावरती बोल. नाही तू कशाला इथे आलाय? तू कशाला? अरे मी बोलतोय, माझ्याकडे आहे. कशाला? हा गुंड आहे, तुम्ही आहेत का? प्रश्न